हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन याविषयी महत्त्वाचे प्रश्न हे पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. जे नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि इतर गरजू स्पर्धकांपर्यंत देखील हे पोहोचवायचं आहे, कारण यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्या अंतर्गत जे काही बदल झालेले आहेत किंवा जे महत्त्वाचं व्यवस्थापन अध्ययनाच्या बाबतीत आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर आपल्या प्रश्नांकडे आपण जाऊया वेळ न वाया घालवता. सर्वात फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे, जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याकरिता आपण अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाचे किती आयाम आहेत. ठीक आहे, तर यामध्ये पहा 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीचे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. यामध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळविण्यासाठी जागतिक दर्जाची स्वीकार्यता हे एक पहिला आयाम आहे. दुसरा, भविष्यासाठी सक्षम करणारं व्यक्तिमत्व तयार करणे हा दुसरा आयाम आहे. तिसरा पुन्हा आहे 100% मुलांच्या 100% क्षमतांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि नंबर 4 जे आहे हे पिसा रेडी मूल तयार करायचं आहे. ठीक आहे, तर आता या सर्व गोष्टींचे मिळून एकूण 4 आयाम होत आहेत. त्यामुळं जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याकरिता अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षणाचे किती आयाम असणं आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी ती 4 आयाम असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर यानंतर पिसाबद्दल अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. पिसा म्हणजेच काय आहे ते पहा. प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट, OECD मार्फत परीक्षा घेतली जाते. आता हे OECD म्हणजे काय आहे, तर एक आर्थिक गट आहे. या आर्थिक गटाकडून ही परीक्षा घेतली जाते. भारत देशाने 2020 परीक्षा दिली, 2000मध्ये परीक्षा दिली आणि 2000 सालापासून पिसा सुरू झाली. तर पिसा याबद्दल अयोग्य विधान जे आहे हे भारत देशाने 2000 साली ही परीक्षा दिली हे या ठिकाणी चुकीचं आहे. भारताने 2009मध्ये ही परीक्षा दिलेली आहे. 2000 साल हे पिसाबद्दल सुरू झालेलं आहे. 2009मध्ये परीक्षा दिली त्यावेळेस 74 पैकी आपला 73वा क्रमांक या ठिकाणी आलेला होता. पिसा हे काय आहे, तर प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट आहे. ठीक आहे, आता यामध्ये पुढे नंतर आपला जो क्वेश्चन थर्ड आहे त्याकडे आपण जाऊया. यामध्ये बघा, जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळा विकसित करायच्या असतील तर विकासाची टप्पे खालीलपैकी कोणती आहेत आणि त्यामध्ये शेवटची पायरी कोणती आहे. ओके, तर पहिले आहे स्वपातळी. स्वपातळीच्या नंतर समाज तुमच्यासोबत येईल. स्वपातळीच्या नंतर समाज ज्यावेळेस तुमच्यासोबत येईल त्यावेळेस भौतिक सुविधा निर्माण होतील आणि स्वपातळी, त्यानंतर समाज, त्यानंतर भौतिक सुविधा आणि त्यानंतर प्रशासन देखील आपल्यासोबत या ठिकाणी येईल. म्हणजे या ठिकाणी जागतिक दर्जाचं शिक्षण शाळा विकसित करायच्या असतील तर त्यामध्ये जे टप्पे आहेत 4, यामधील शेवटची जी पायरी आहे ती पर्याय क्रमांक 4 ही आपला असणार आहे यामध्ये. ठीक आहे, तर यामध्ये 3 पायऱ्या ज्या आहेत जागतिक दर्जाच्या शिक्षण देण्याच्या शाळा विकसित करण्याच्या बाबतीतल्या, तर त्यामध्ये आत्ताची ही जी पायरी आहे ती आपण पाहिली. यामध्ये अध्ययन गती पातळी एक आहे आणि अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन एक आहे. ठीक आहे, तर पुढे आपण या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात अध्ययन गती पातळीतील सर्वोच्च पातळी कोणती आहे. असर, न्यास, पिसा आणि मॅट. तर यामध्ये अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये अध्ययन गती पातळीतील सर्वोच्च पातळी जर बघितलं तर पिसा ही त्या ठिकाणी आहे. पिसा ही जी गती आहे या ठिकाणी जास्त गतीने शिकणारी मुलं आहेत. असर पातळीमध्ये मूलभूत क्षमता असणारी मुले आहेत आणि न्यासमध्ये मध्यम गतीने शिकणारी, जी की असरपेक्षा जास्त न्यास, न्यासपेक्षा जास्त पिसा अशा पद्धतीचे आहेत. आता एकतर्फी आपलं हे लेक्चर न होता त्यामध्ये तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन तुम्ही करायचं आहे. पिसा परीक्षा कितव्या वर्षी घेतली जाते. ठीक आहे, आता दर कितव्या म्हणजे पिसा परीक्षा जी आहे ही कितव्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी ही घेतली जाते, खास करून त्या ठिकाणी वर्ष जे आहे इन्क्लूड करायचं आहे. किती आहे ते कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर हे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात शिक्षणाच्या 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. यापैकी अयोग्य पायरी कोणती आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, मुलांना शिकण्यास आव्हान देणे, गट अध्ययन, विषयमित्र बनविणे, जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे,
आणि मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे. तर अध्ययन प्रक्रियेचं जे व्यवस्थापन आहे यामध्ये ज्या 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत हे तुम्हाला माहीत व्हाव्या यासाठी या ठिकाणी या दिलेल्या आहेत. आता यामध्ये अयोग्य पायरी कोणतीही नाही, त्यामुळं ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी आन्सर येणार आहे. आता अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये ज्या शिक्षणाच्या 6 पायऱ्या आपण या ठिकाणी वापरणार आहोत, यामध्ये विद्यार्थ्यांना 3 महिन्याच्या आत याच्यामध्ये अध्ययन प्रक्रियेत सामील करून घ्यायचं आहे, त्यामध्ये तो सामील होणार आहे आणि शिक्षकांचे कार्य देखील या ठिकाणी अर्ध्यावरती येणार आहे आणि या 6 पायऱ्यांनुसार हे प्रक्रिया व्यवस्थापन चालू राहणार आहे. पुढे नंतर शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घेतल्यावर समाधान व यश हे कशावर अवलंबून असते. दिलेली जी पर्याय आहेत त्यामध्ये विश्वास, प्रेम, आदर आणि कृती आहे. तर मित्रांनो, शिक्षक आणि मनुष्य म्हणून स्वतःला समजून घेतलं तर समाधान आणि यश हे कधी मिळणार आहे, ज्यावेळेस कृती घडून येणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. तर मग यामध्ये आता ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये आरोग्य शिक्षण असेल किंवा आनंद असेल, या सर्व गोष्टी आहेत. आता मूलभूत गरजा आपण अन्न, वस्त्र, निवारा म्हणत होतो, त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण तसेच यासोबत आनंद देखील एक मूलभूत गरज म्हणून आपण लक्षात घेत आहोत. आणि आत्मविश्वास असेल, प्रेम असेल, आदर असेल, ह्यासुद्धा त्या ठिकाणी गरजा माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता यामध्ये पुढे पहा, मुले स्वतःहून शिकण्यास प्रेरित झाले यासाठी खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. शिक्षकाने सततचे शिकविणे, आव्हानांमध्ये नाविन्यता असणे, विचार करण्याची विद्यार्थ्यांना संधी देणे आणि सुलभक म्हणून हजर राहणे. तर यामध्ये मुले स्वतःहून शिकण्यास प्रेरित झाले यासाठी खालीलपैकी कोणती बाब त्यासाठी अयोग्य आहे. तर शिक्षकाने सततचे शिकविणे हे तिथं अपेक्षित नाही आहे. संयम ठेवणं शिक्षकाने अतिशय आवश्यक आहे. यामध्ये सामाजिक ज्ञान रचनावादी विचारवंत जे आहेत व्यंगोट्स्की यांनी झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट जे माहीत नाही त्यासाठी वाट दाखविणे व माहिती होण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविणे म्हणजे मोर नॉलेजेबल ऑदर या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यामुळेच आपण ज्ञानरचनावादी व्यंगोट्स्की यांचं सामाजिक ज्ञानरचनावाद हा लक्षात घेत आहोत. त्यानंतरचं क्वेश्चन आपला या ठिकाणी पाहायचं आहे. मुलांना शिकण्यासाठी आव्हान दिले गेल्यावर कोणता परिणाम आपणास जाणवणार नाही. ठीक आहे. तर नाही किंवा अयोग्य या सर्व गोष्टी अगोदर फोकस करायच्या, उत्तर काढताना गोंधळ होणार नाही. शिकण्याची गती वाढते, शिकण्यात आवड निर्माण होते, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये यातून निरस्ता येऊ शकते. उत्तर तुमच्या समोर आहे. विद्यार्थ्यांमध्ये यातून निरस्ता येऊ शकते. एक पॉझिटिव्ह माइंडने सर्व क्वेश्चन्सचे आन्सर आपण काढायचे आहेत. जर या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता. ओके. आता पुढे नंतर आव्हान देण्याची कृती जी आहे ती खालीलपैकी कोणत्या मार्गाने असावी. आता आव्हान देण्याची जी कृती असते मग यामध्ये कोणते मार्ग आहेत किंवा दिशा कशी आहे. तर शिक्षकांनी फक्त विद्यार्थ्यांनाच आव्हान द्यावं का? नाही. तर कुटुंबांनी पाल्याला सुद्धा दिलं जाऊ शकतं, मुख्याध्यापकांनी शिक्षकांना सुद्धा दिलं जाऊ शकतं. वरील सर्व हे या ठिकाणी आपला आन्सर राहणार आहे. शिक्षक शिक्षकांमध्ये परस्परांना आव्हाने देऊ शकतात. क्षेत्रीय अधिकारी असतील आपले ते मुख्याध्यापकांना देखील त्या ठिकाणी आव्हान देऊ शकतात. आव्हान स्वीकारण्याची संस्कृती या ठिकाणी बनविणे आणि ती वृत्ती मुलांमध्ये रुजविणे हे खास करून या ठिकाणी आव्हान देण्यामागच्या गोष्टीचे एक मोठं फलित आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता जागतिक आरोग्य संघटना आहे आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याने 21व्या शतकातील आव्हानं ठरविलेली आहेत आणि ती खालीलपैकी कुठली आहेत. यामध्ये संवाद, तणावाचे व्यवस्थापन, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, चिकित्सक विचार. आता या पर्यायाला पर्याय दिलेले आहेत. हे सर्वचे सर्व पर्याय बरोबर आहेत. याच्यापेक्षा आणखीन वेगळी कुठली आहेत तर ती 10 घटक किंवा 10 आव्हाने ठरवलेली आहेत. यामध्ये ही 5 तुमच्या समोर आहेत. आता इतर 5 जे आहेत ही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यामध्ये आहे स्वजाणीव, त्यानंतर आहे भावनिक समायोजन, आंतरव्यक्ती परस्पर संबंध, सहानुभूती आणि सर्जनशील. यामध्ये परत एकदा मी तुम्हाला सांगतो. स्वजाणीव, भावनिक समायोजन,
आंतरव्यक्ती परस्पर संबंध, सहानुभूती आणि सर्जनशील. तर यामध्ये पर्यायाला पर्याय दिलेले आहेत, सर्वच या ठिकाणी आपली बरोबर आहेत. अशक्य गोष्टी सहजपणे पूर्ण होत असतात, याकरिता ह्या सर्व 10 ज्या गोष्टी आहेत, 10 जे आव्हाने आहेत, या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेली आहेत भविष्यवेधी विद्यार्थी घडविण्यासाठी. पुढे लर्निंग इंटरव्हेन्शनमध्ये कोणता क्रम योग्य आहे? ठीक आहे, तर या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. यामध्ये पेअर लर्निंग, पीर लर्निंग आणि ग्रुप लर्निंग हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आता पेअर करायची आपल्याला का पीअर करायची? ठीक आहे, तर पेअर म्हणजे काय, तर जोडी, आणि पीर म्हणजे काय, तर शिकणे. मग या ठिकाणी आपल्याला लर्निंग इंटरव्हेन्शन्स म्हणजे शिकण्याची जी प्रक्रिया आहे, यामध्ये कोण कोण सहभाग घेतो? तर यामध्ये पेअर नाही तर पीर लर्निंग होत असते. यामुळे आपला आन्सर जर बघितलं तर सेकंड नंबरचा आपला आन्सर आहे. पीर लर्निंग ही ग्रुप लर्निंग त्याच्यानंतरची क्रम आहे, आणि ग्रुप लर्निंगच्या नंतर विषय मित्र हा लर्निंग इंटरव्हेन्शन्समध्ये येणारा भाग आहे, जो आपण आपल्या अध्ययन प्रक्रियेमध्ये वापरणार आहोत. आता साधारणपणे सहचर्य पद्धतीने माणूस नैसर्गिकरित्या शिकत असतो, जीवन जगत असतो. प्रौढांकडून शिकण्यापेक्षा ते सहअध्यायी मित्रांकडून जास्तीत जास्त शिकतं, आणि आवडीच्या विषयानुसार जर पीर केला तर मुलांना अधिक गतीनुसार ते शिकू शकतात. यामध्ये विषय मित्राच्या नंतर जर एकाच कॉलनीमधील बालकं असतील आणि ते एका वरचढच्या वर्गामध्ये असतील किंवा 2री ते 5वीच्या वर्गामध्ये असतील, तरी देखील त्यांच्यामध्ये आपण त्या ठिकाणी गल्लीमित्र ही संकल्पना रुजवू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे म्हणजे नेमके काय? उत्सुकतेचा सन्मान, मुलांचा सन्मान करणे, त्यांना योग्य ते अनुभव देणे, त्यांना प्रश्नाची उत्तरे देणे. आता जिज्ञासू वृत्तीचा सन्मान याचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर मुलांना त्या ठिकाणी उत्तर सांगणे अपेक्षित नाही. ठीक आहे, त्यांना योग्य अनुभव देणे हे देखील त्या ठिकाणी पुढची पायरी आहे, परंतु या ठिकाणी उत्सुकतेचा सन्मान त्याचा करायचा आहे. उगीचच मुलाचा सन्मान करायचा नाही, तर त्याचे जो प्रश्न विचारलेला आहे किंवा जिज्ञासूपणा दाखविलेला आहे, त्याच्यामध्ये त्याच्या उत्सुकतेचा सन्मान हा करायचा आहे. हे या ठिकाणी आपण खास करून लक्षात घ्यायचं आहे. विषय मित्र योजना सुरू करताना खालीलपैकी कोणते आव्हाने येणार नाहीत, असं या ठिकाणी आहे. नाहीतला अंडरलाईन करा. विषय मित्राच्या तयारीसाठी लागणारा वेळ हा लागणारच आहे. विषय मित्रांची सुरुवात पारंपरिक पद्धतीने, शिक्षकांकडून शिकण्याची लागलेली सवय, आणि विषय मित्रांच्या तक्रारी येणार नाहीत. असं कधी होईल का? विषय मित्रांच्या सुरुवातीला तक्रारी येणारच आहेत मित्रांनो. त्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे, कारण विषय मित्र हे पारंपरिक पद्धतीतून बाहेर यायला लवकर तयार होणार नाहीत. शिक्षकांकडून शिकण्याची लागलेली सवय विद्यार्थ्यांची सुटणार नाही. मग या ठिकाणी जे विषय मित्र आहेत ते काय तक्रारी करतील बरं? हे माझे ऐकत नाहीत किंवा प्रतिसाद देत नाहीत किंवा वारंवार सांगितले ते त्यांना ते येत नाही, अशा पद्धतीचे अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये विषय मित्र हे या ठिकाणी तक्रारी करू शकतात. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आहे, अध्ययन निष्पत्ती खालीलपैकी कोणी लक्षात घ्यायला हव्यात? विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि वरील सर्व. आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? तर जे आपल्याला अध्ययनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जो अनुभव आपल्याला बिंबवायचा आहे, त्यासाठी दिले गेलेले अध्ययन कृती किंवा ठरविलेला एक उद्दिष्ट. ठीक आहे, तर मग या ठिकाणी हे विद्यार्थ्यांना देखील माहीत पाहिजे, शिक्षकांना देखील माहीत पाहिजे आणि पालकांना देखील माहीत पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी आन्सर राहणार आहे. आता विषय मित्र योजना जी आहे हे राबविताना सर्वात मोठी शिक्षकांनी घ्यावयाची काळजी कुठली आहे? तर त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन्स पर्यायाला पर्याय खाली दिलेला आहे. सातत्यपणा, संयम राखणे, सुरुवातीस सहभाग घेणे आणि प्रोत्साहन देणे. तर यामध्ये बघा, वरील सर्व हे आपला या ठिकाणी आन्सर असणार आहे. सातत्यपणा ठेवायला पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, शिक्षकांनी या विषय मित्रांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, परंतु संयम थोडासा राखला पाहिजे, आणि सुरुवातीस सहभाग घेणं अपेक्षित आहे. नंतर या ठिकाणी या योजनेमध्ये शिक्षकांनी वाट मोकळी करून द्यायला पाहिजे किंवा शिक्षकांनी त्या ठिकाणी बाजूला सरकायला पाहिजे, आणि प्रोत्साहन देणं तर हा त्या ठिकाणी भागच आहे. ओके, या सर्व गोष्टी घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण.
जिज्ञासा जागृतीसाठी किंवा जिज्ञासा जागृती करण्याकरिता अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात कोणत्या बाबी करायला नकोत? दैनंदिन नित्यक्रमास फाटा देणे, मुक्तपणे विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देणे, आवड निर्मिती, प्रश्नांची ताबडतोब उत्तरे शिक्षकांनी देणे. तर जिज्ञासा जागृती करण्यासाठी अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये प्रश्नाची ताबडतोब उत्तरे शिक्षकांनी देणे अपेक्षित नाही. त्या ठिकाणी त्यांच्या उत्सुकतेचा सन्मान करणे आणि विद्यार्थ्यालाच त्याच्या स्वाध्यायीकडून किंवा त्याच्याकडून उत्तर शोधण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे, अनुभव द्यायचे आहेत किंवा त्याला सुलभकाचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. पुढे नंतर जिज्ञासा जागृतीसाठी खालीलपैकी काय करायला हवे? ओके. आता आपण जर म्हणतो की प्रश्नाची ताबडतोब उत्तरं द्यायची नाही आहेत, तर मग जिज्ञासा जागृतीकरता शिक्षकाने करायला काय पाहिजे? तर त्या ठिकाणी ग्रंथालयाचा वापर, आश्चर्य निर्माण करणाऱ्या गोष्टी, मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करणे आणि क्षेत्रभेटी देणे. तर यामध्ये काय करायला हवं? तर यामध्ये सर्व गोष्टी जिज्ञासा जागृतीसाठी त्या उत्सुकतेचा स्वीकार आपल्याला करावा लागेल, त्याचा सन्मान आपल्याला करावा लागेल आणि या सर्व गोष्टींद्वारे त्या जिज्ञासा आपल्याला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची प्रेरित करावी लागेल. आपल्याला जिज्ञासा या ठिकाणी शमविणे हा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा नाही आहे. ही जिज्ञासा त्याची पूर्ण झाली नाही पाहिजे, तो प्रेरित झाला पाहिजे, पुढील गोष्टी या ठिकाणी त्याच्या चालू राहिल्या पाहिजे शिक्षणाच्या. ठीक आहे, किंवा शिकण्याच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतःहून शिकण्याचे प्रभावी माध्यम खालीलपैकी कोणते? तंत्रज्ञान, ग्रंथालय, टेलिव्हिजन आणि रेडिओ. तर आता स्वतःहून शिकण्याचं प्रभावी माध्यम हे ICTच्या व्यतिरिक्त कुठलं नसणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर तंत्रज्ञान हे एक अशी गोष्ट आहे की हातामध्ये आपण मोबाईल जो आहे आपल्या, त्याच्यावरती डायरेक्ट आपण जर क्वेश्चन सांगितला तर आपल्याला आन्सरसुद्धा मिळतं. त्यामुळं सर्वात प्रभावी आणि कमी वेळेमध्ये आपल्याला आपल्या शंकेचं निरसन करणारं किंवा आपल्याला माहिती देणारं जे गोष्ट आहे ती आहे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात अभ्यासक्रम लवकर संपविण्याकरिता कोणते मार्ग वापरणे योग्य आहेत? ठीक आहे. स्वयंअध्ययनावर भर देणे, तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर करणे, विषयमित्र पद्धतीचा वापर करणे आणि शिक्षकाने लवकरात अध्यापनात अभ्यासक्रम शिकविणे. तर तुम्हाला याचा आन्सर लक्षात आलंच असेल. शिक्षकाने लवकर अध्यापनात अभ्यासक्रम संपविणे किंवा शिकविणे हे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस स्वयंअध्ययनावर विद्यार्थी भर देतात, तंत्रज्ञानाचा वापर करतात, विषयमित्र पद्धतीचा वापर करतात, त्यावेळेस त्यांच्या अध्ययन गतीमध्ये ॲटोमॅटिकली वाढ होते आणि जवळपास विद्यार्थी ह्या शाळेतील शैक्षणिक वेळेमध्ये 1/3 वेळेतच अभ्यासक्रम हा पूर्ण करू शकतो. म्हणजे त्याची अध्ययन गती त्या ठिकाणी तिप्पट होऊ शकते. ओके. आपला आन्सर या ठिकाणी 4 नंबरचा आहे. 20 नंबरच्या क्वेश्चन्सकडे जाऊया. NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये 21व्या शतकातील कौशल्यात कोणती 2 कौशल्ये नव्याने ॲड केलेली आहेत? आता अध्ययन कौशल्यांमध्ये जी क्रिटिकल थिंकिंग होती त्याला आपण चिकित्सक विचार असं म्हणतो. त्यानंतर कम्युनिकेशन होतं, त्याला आपण संवाद म्हणतो. पुढे नंतर जे आपलं वर्तन विचार होता, क्रिएटिव्हिटी होती, किंवा नंतर एक प्रकारचं त्यामध्ये कोलॅबरेशन होतं. हे सर्व ज्या 4C म्हणतो आपण, त्या 4Cमध्ये नव्याने 2020मध्ये 2 गोष्टी नव्याने ॲड झालेल्या आहेत. 2 अध्ययन कौशल्य नव्याने ॲड झालेली आहेत आणि ती कोणती आहे? यामध्ये कंपेन्शन आणि कॉन्फिडन्स ही 2 गोष्टी किंवा 2 अध्ययन कौशल्य नव्याने ॲड केलेली आहेत. ऑप्शन नंबर C हे आपलं त्या ठिकाणी आन्सर राहणार आहे. ओके. त्यानंतर पहा, सेल्फी विथ सक्सेस या विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाअंतर्गत काय परिणाम आपणास दिसतील? इतर शिक्षकांनाही काम करण्याची प्रेरणा मिळेल, वर्गातील मुलांना प्रेरणा मिळेल, समाजव्यवस्थेत शिक्षणामध्ये होत असलेल्या चांगल्या गोष्टींचा प्रचार व प्रसार होईल, शिक्षणाविषयी सकारात्मकता दिसून वरील सर्व गोष्टी आपणास दिसून येतील. तर सेल्फी विथ सक्सेसमध्ये 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला योग्य राहणार आहे. इतर शिक्षकांना काम करण्याची त्यातून प्रेरणा मिळेल, मुलांनासुद्धा प्रेरणा मिळेल आणि चांगल्या गोष्टींचा प्रचार व प्रसार समाजव्यवस्थेमध्ये शिक्षणामध्ये होईल. अध्ययन कृतीचा प्रभावी उपयोगासाठी काय विचारात घ्यायला नको?
आता अध्ययन कृती ज्या आहेत याचा प्रभावी उपयोग होणार आहे, याच्यामध्ये काय विचारात घ्यायला नको आहे असा प्रश्न आपल्यासमोर आहे. विषय मित्र तयार करण्याकडे लक्ष देणे, अध्ययन कृतीच्या माध्यमातून शिकताना बालकांची मदत शक्यतोवर टाळावी, अध्ययन कृतीमध्ये सर्वांना एकत्रितपणे व्हिडिओ पूर्ण वर्गास दाखवावा, योग्य प्रकारचे मोबाईल असलेल्या बालकांच्या बैठका घेऊन अध्ययन कृती वापरास प्रवृत्त करावे. आता यामध्ये योग्य प्रकारचे मोबाईल असलेले पालक आहेत, बालकांच्या झालं इथं पालक आहेत. अध्ययन कृती प्रभावी उपयोग जो आहे ना, त्यात कुठली गोष्ट विचारात घ्यायला नको आहे मित्रांनो माहिती आहे का? अध्ययन कृतीमध्ये सर्वांना एकत्रितपणे व्हिडिओ आपल्याला दाखवायचा नाही आहे, पूर्ण वर्गात देखील व्हिडिओ दाखवायचा नाही आहे. शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे, शिकविण्यासाठी नाही. ओके. तर त्यामध्ये एकत्रितपणे व्हिडिओ आपल्याला दाखवायचा नाही आहे. हवं तर तुम्ही स्क्रीन एन्हान्स हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी वापरून एक वेगळ्या समूहामध्ये विद्यार्थ्यांना ते दाखवू शकता, कारण प्रत्येकाच ठिकाणी आपण त्यांना वेगळे डिव्हायसेस उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. यामुळे स्क्रीन एन्हान्समेंट आपण त्या ठिकाणी वापरायचं आहे. ओके. तर अध्ययन कृतीच्या प्रभावी उपयोगासाठी आपल्याला ऑप्शन नंबर सी हे त्या ठिकाणी आपला आन्सर आहे. एकत्रितपणे पूर्ण वर्गास व्हिडिओ दाखवायचा नाही आहे आपल्याला, हेच देखील खास करून अध्ययन कृतीच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे आपण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापन नियोजनातील घटक आपल्याला ओळखायचे आहेत. अध्यापनाचे ध्येय, प्राप्त करावयाच्या क्षमता, अध्ययन निष्पत्तीनुसार नियोजन, मूल्यमापन पद्धती आणि शैक्षणिक साधने. तर मित्रांनो, अध्यापन नियोजनात या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. वरील सर्वचे सर्व या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. शिक्षक व बालकांमध्ये सकारात्मक संबंध वाढीस लावण्याकरिता काय करणे अपेक्षित नाही? बालकांचे म्हणणे ऐकणे, घरी नियमित भेट देणे, बालकांचे निरीक्षण करणे आणि सामूहिकरित्या गप्पा मारणे. आता शिक्षक व बालकांमध्ये सकारात्मक संबंध जर वाढीस लावायचा असेल तर सामूहिकरित्या गप्पा मारणे हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. वैयक्तिकरित्या गप्पा मारणे किंवा बालकांच्या भावना असतील किंवा बालकाची मनस्थिती असेल किंवा त्याचा प्रतिसाद कशा स्वरूपाचा आहे, या सर्व गोष्टी आपण लक्षात जर घेतल्या तर त्या ठिकाणी शिक्षक आणि बालक यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हली बॉन्ड तयार होणार आहे आणि तो सामूहिकरित्या गप्पा मारून होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या मते मुलांच्या मेंदूंचा 85% पेक्षा अधिक विकास हा टिंबटिंब वर्षात होतो. 12, 11, 9 आणि 6. तर मित्रांनो, याचा आन्सर जर बघितला आपण तर 6 वर्षामध्ये 85% पेक्षा मेंदूचा विकास हा मुलांचा होत असतो. त्यानंतर विद्यार्थी किती टक्के ज्ञान हे केवळ डोळ्यांनी ग्रहण करत असतात? 93, 73, 70, 83. तर या ठिकाणी विद्यार्थी शैक्षणिक साधनांचा वापर जर करत असू आपण तर त्या ठिकाणी जे दृक साधने आहेत, दृक श्राव्य साधने असं देखील आपण टीचिंग एड्स वापरतो. त्यामध्ये एक ऑडिओ, व्हिडिओ किंवा एक व्हिज्युअल इफेक्ट्स वापरतो आपण. त्यामध्ये जे व्हिज्युअलायझेशन आहे ते डोळ्याने आपण ग्रहण करत असतो. त्यामुळे एक 83% जो भाग आहे आपल्याला ते डोळ्यांनी ज्ञान त्याच्यामध्ये ग्रहण होत असतं त्या दिसणाऱ्या गोष्टींमधून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. ब्लूम टेक्झॉनॉमी बाबत योग्य असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता ब्लूम टेक्झॉनॉमी म्हणजेच एक ब्लूमचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे कशा पद्धतीनं आहे तर त्यामध्ये बघा, ज्ञानानंतर आकलन, आकलनानंतर उपयोजन म्हणजे ती एखादा उतारा लिहितोय, ज्ञान माहिती आहे, आकलन त्याला समजतंय, उपयोजन ते समज आलेली तो वापरतोय, विश्लेषणामध्ये गोष्ट त्या ठिकाणी वर्गीकरणामध्ये किंवा त्याच्यामध्ये वेगळे भेद तो ओळखतोय, संश्लेषणामध्ये तो त्या ठिकाणी सारांश ग्रहण करतोय किंवा लक्षात ठेवायचं आहे काय ते एक लक्षात घेतोय आणि मूल्यमापन सगळ्यात शेवटी हे एक ब्लूमच्या टेक्झॉनॉमीचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. जे ब्लूमचं वर्गीकरण ह्याच्या बाबतीत कसं झालेलं आहे तर ती वर्गीकरणाच्या गोष्टी कुठल्या आहेत? ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन. पुढे या ठिकाणी एक लास्ट क्वेश्चन आहे, त्यानंतर तुमच्यासाठी सरावासाठी क्वेश्चन आहे. व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. ज्यांनी आणखीनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी या ठिकाणी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. बघा,
शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व संनियंत्रणासाठी राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासकीय परिषद पुणे मार्फत कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? शिक्षक संवाद बैठक, व्हॉट्सअप ग्रुप, शिक्षक परिषद आणि शिक्षण उत्सव. तर मित्रांनो, शैक्षणिक गुणवत्तेचं संवर्धन आणि संनियंत्रण करण्यासाठी MSCERTने पुणे या मार्फत शिक्षण परिषद हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता शिक्षण परिषदेच्या पूर्वी हा कार्यक्रम होता, त्याला आपण गटसंमेलन म्हणायचो मित्रांनो. आणि हे मासिक गटसंमेलन जे आहे हे दर महिन्याला भरायचं, कारण मासिक हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजेच तो दर महिन्याला असणार आहे. मग शिक्षक संवाद बैठक काय आहे? तर शिक्षक संवाद बैठक देखील या ठिकाणी असते. ती एक प्रकारे अध्ययन प्रक्रियेमध्ये गतिमानता किंवा वैविध्यपूर्ण प्रक्रिया ही त्या ठिकाणी घडवून आणण्याकरिता 20 ते 25 शिक्षकांचा एक गट त्या ठिकाणी ही संवाद बैठक ठेवत असतो. कारण ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण असतील हे सर्व काही लगेच आपल्याला ताबडतोब लागत नाहीत. वर्षाने 6 महिन्याने ते त्या ठिकाणी सुरू होत असतात. त्यामुळं गतिमान व वैविध्यपूर्ण प्रक्रियेसाठी एक गट पातळीवर 20 ते 25 शिक्षकांपेक्षा जास्त शिक्षक नसतील अशा पद्धतीचा शिक्षक संवाद बैठक त्या ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते. आणि मुलांचा प्रतिसाद त्या ठिकाणी सेल्फी विथ सक्सेस असेल किंवा मुलांना पालकांसोबत संबंध प्रस्थापित करायचे असतील, या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप हा आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि शिक्षण उत्सवाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जागतिक दर्जाचे शिक्षण विचार आपल्याला जर ऐकायचे असतील आणि त्यांचं जर एक संस्कृती आपल्या शिक्षणामध्ये निर्माण करावायची असेल तर त्या ठिकाणी एक कार्यक्रम राबविला जातो, तो आहे शिक्षण उत्सव. ठीक आहे. तर आता या ठिकाणी हे सर्व क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. आपला जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्ट सरावाच्या क्वेश्चन्सकडे जाऊया. नास म्हणजेच राष्ट्रीय संपादनूक सर्वे, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आपण म्हणतो त्याला. तर हे जे अध्ययन निष्पत्तीवर केव्हापासून सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणजे न्यास हे अध्ययन निष्पत्तीवरती केव्हापासून सुरू करण्यात आलेलं आहे किंवा घेण्यात आलेले आहेत, एक प्रकारचं संपादनूक सर्वे असेल तर त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. 2017, 2010, 2021 आणि 2020. तर मित्रांनो, तुमच्या सर्व आन्सर्सचं या ठिकाणी आपण वाट पाहत आहोत. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. काही तुमचं सजेशन असेल तर ते आम्हाला कळवा. आणि तुम्ही जितकं लाईक आणि सबस्क्राईब करता तितक्या लवकरात लवकर आमचा ग्रुप तुमच्या पुढे व्हिडिओ घेऊन तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी तत्पर राहील. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.